कृषीप्रधान देश असलेल्या आपल्या भारतात पेरणीसाठी पूर्वी बैलजोडी आणि आता ट्रॅक्टर वापरला जातो. पण योग्य वेळी ट्रॅक्टर उपलब्ध नसणे, ट्रॅक्टरच्या टायरनं जमीन तुडवली जाणे, प्रमाणबद्ध पेरणी आणि अंतर निश्चितीच्या अभावामुळे महागडे खत आणि बियाण्यांची होणारी नासधूस, बियाणे किती खोलवर पेरायचे यावर नियंत्रण नसल्यानं पीक उगवण्याची होणारी धाकधूक, तसेच दुबार पेरणीसाठी होणारा अमाप खर्च टाळण्यासाठी सादर आहे गब्रू कंपनीचे पेरणी यंत्र. FMTTI अप्रूव्ड म्हणजेच भारतभर सबसिडी मान्यता प्राप्त असलेले गब्रूचे पेरणी यंत्र नावाप्रमाणेच मजबूत, दणकट आणि अत्याधुनिक आहे. कधीही न गंजणारे स्टेनलेस स्टीलचे दात, प्युअर व्हर्जिन ABS मटेरियलची मजबूत बॉडी, हाय टेन्शन स्प्रिंग, दणकट 4 किलो बियाणे बॅग व अति मजबूत गॅल्वनाइज्ड लोखंडी रोडमुळे गब्रू पेरणी यंत्र वर्षानुवर्ष चालते. यामध्ये ज्वारी, मका, सोयाबीन, चणा, शेंगदाणे, कापूस, सूर्यफूल, मूग, उडीद, राजमा यासारखे बियाणे किंवा भाजीपाला पेरू शकतो. पिकांनुसार 2 बियाण्यांमधील अंतर 5.5 इंच, 7 इंच, 9 इंच, 10 इंच किंवा 12 इंच ठेवता येते. भाजीपाला व बाजरी सारख्या काही पिकांसाठी बियाण्यांमधील अंतर आणखी कमी करण्यासाठी गब्रू कंपनीनं लॉन्च केले आहे भारतातील पहिले 14 दाताचे मॉडेल. यामध्ये बियाण्यांमधील अंतर 4.5 इंचांपर्यंत कमी करता येऊ शकते. बियाण्यांची खोली आणि त्यामधील अंतर निश्चितीमुळे पीक एकसारखे समसमान उगवून कमी वेळेत कमी खर्चात पेरणी करता येते आणि उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते. पेरणी सोबतच खत टाकण्यासाठी गब्रू सीड प्लस फर्टिलायझर मॉडेलमध्ये खत किती प्रमाणात टाकायचे याची स्वतंत्र सेटिंग उपलब्ध आहे. जोडण्यासाठी सोपं आणि अत्याधुनिक फ्रिक्शनलेस टेक्नॉलॉजीमुळे चालवण्यासाठी अगदी हलकं असलेलं गब्रू पेरणी यंत्र एका दिवसात 3 ते 4 एकरांपर्यंत पेरणी सहज करू शकते. गब्रू पेरणी यंत्राचे सर्व स्पेअर पार्ट्स तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे सहज उपलब्ध होऊ शकतात. तसं ह्या वर्षी शेतात मी भिगून पेरायला घेतलेला आहे. तसं काही म्हणजे ह्या मशीन मध्ये काय पण पेरता येतंय. हे जे काय गब्रूचं पेरणी यंत्र आहे ना, गेल्या 3 वर्षापासून वापरतोय मी. आता 3 वर्ष झालं वापरतोय. याचे पाते बघितले का, अजून पण नाही गंजले, जसेल तसे अजून पण चमकायला लागलेत. आता हे यंत्राचं कसं माहिती का, मला लय सोपं झालं बघा. त्याची जोडणीची पद्धत, 2 बियामधलं अंतर, त्याची खोली आणि खताचं योग्य प्रमाण घेण्याची पद्धत, हे माझ्यासाठी सोपं झालं ना. आता मी तर वापरत होतो, पण आता माझ्या बरोबर माझी बायको, 12 वर्षाचं माझं पोरग वापरायला लागलं या मशीनला. आता गावातल्या लोकांनी काय केलं माहिती का, म्हणजे दुसरं स्वस्त यंत्र भेटतंय म्हणून ते घेतलं. 2 पेरण्यात सुपडा साप तुकडं पडलं ना त्याचे. शेवटी वळावं लागलं गब्रूकडं. म्हणजे कसं माहिती का, ह्या यंत्राची ना म्हणजे मला सबसिडी मिळाली. मला तर लय भारी अनुभव आला बघा. धन्यवाद. गब्रू शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रोडक्ट बनवणारी भारतातील नंबर 1 कंपनी. गब्रू हो साथ, टेंशन की क्या बात.